मध्ये या ठिकाणी आपण आहे ना आता आहे ना वाकानेर रोडवरती आहे. परोली गाव पास करून आल्याच्यानंतर वाकानेर रोड आणि आहे ना या ठिकाणी आपल्याला पंचमुखी हनुमान मंदिर हनुमानांचं आपण दर्शन घेतले. पंचमुखी हनुमान हा बरोबर वाकानेर आणि करोली यांच्यामध्ये मध्य भागावरती म्हणजे आहे ना म्हणजे 15 किलोमीटर 7-7.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे मध्य भागावरती. आणि या ठिकाणी दर्शन घेऊन आपण पुढच्या परिक्रमेसाठी जाणार आहोत नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना पंचमुखी हनुमान धाम आहे ना, पंचमुखी हनुमान धाम आहे ना, या ठिकाणावरून निघालो आहे पंचमुखी हनुमान धाम. आणि हेच आपल्याला वाकनेर ह्या ठिकाणावरून आपण आहे ना पुढे आहे ना धामणूक या ठिकाणी जाणार नर्मदे यार. या ठिकाणी बघा जोधपूर गरम मंदिर आपण आहे ना एक गणपूरवरून आल्यावर इकडं आहे ना याला जोधपूर वायल मनावर आणि आपल्याला सरळ जायचं या ठिकाणावरून वाकनेर या ठिकाणावरून आपण सरळ जाणार आहे वाकनेर. इथून आपल्याला 8:55 8.5 किलोमीटर दाखवते या ठिकाणावरून नर्मदे. आणि ह्या ठिकाणी आम्हाला ना संत्र सोडल्याच्या नंतर ह्या ठिकाणी बघा आता आम्हाला पेरूचे पण बाग लागलेले आहेत. इथं पेरूच्या पण बागा आहेत. आणि आता इथून पुढे ना खरोखर ह्या सर्व आम्हाला पुढे जसं जाईल तसं बागा दिसत चालल्या या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणावरून आम्ही वाकनेर या ठिकाणी जाणार आहे नर्मदे. और जो बात है नर्मदे यार या ठिकाणी बघा आपले नर्मदा परिक्रमा है ना. लेकिन आपने मन की तैयारी रखो कि इसमें का कौन सा चीज लेना है हमें और कौन सा नहीं लेना है. हाँ या ठिकाणी वो चीज रहती है. किसी को बुरा मत कहो, किसी की निंदा मत करो. हो नर्मदे यार या ठिकाणी आपण आहे ना बकानेर रोडवरती आहे ना भैयतपुरा गाव आहे. हे गाव आहे. आणि हे तुम्हाला बघा ह्या ठिकाणीच तुम्हाला सांगितलं नाही का हे जे ठिकाण आहे ना आपण जे बघतो ना हे देखिए पहिला आप जो देख रहे बघतोय आपण हे जे गाव में कौन सा कितना बड़ा सुजलम सुफलम गाव है. कौन सा भी देखिए, कौन सा भी मकान देखिए, कौन सा भी घर बघा. आणि नर्मदे यहाँ से इतना बड़ा जो महत्व है गांव का, बहुत बड़ा महत्व है. जो आने से जो परिक्रमावासी पैदल चल रहे हैं, सबसे बड़ा ये गांव का महत्व है. क्योंकि परिक्रमावासी का यही नर्मदे यार बहुत बड़ा महत्व है. ये देखिए जो अपन है कोरली से आए हैं, कोरली होके आए हैं, कोरली गणपुर और जोधपुर. यहाँ से अपन अपने को जो जाने का है वाकनेर नर्मदे या ठिकाणी आहे ना आपण जे आहे ना अजंता गावामध्ये अजंता वाकानेर रोड अजंता गावामधून आपल्याला आहे ना एक वाकानेर या ठिकाणी जायचं. हे जे आहे हे अजंता गाव आहे. आणि ह्या गावातून आपण जे पुढे जाणार आहे तर वाकानेर या गावामध्ये आई माता जिथं मंदिर आहे सर्वात मोठं ते दुर्गा मातेचं मंदिर आहे ह्या गावामध्ये नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना अजंता गावावरून आल्याच्या नंतर आम्हाला आहे ना थोडीशी आहे ना एक आहे ना एक आम्ही आहे ना जे रनिंग केलं होतं 7 किलोमीटर अंतर आहे ना पार करून आलो होतो. आणि आल्याच्यानंतर आम्हाला बिकानेर राहिले हे बकानेर 4 किलोमीटर अंतरावरती. तर आम्ही या ठिकाणी थांबल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही एक संत्र आणि पपई कापली होती मस्तपैकी थांबलो. रोज फळं पण भेटायला लागल्यात. आम्ही आहे ना आता पपई आणि संत्र कापून खाल्ल्याच्या नंतर आम्हाला आम्ही आता इथून निघालेलो आहे बिकानेरसाठी. बिकानेरला जाऊन आम्हाला आहे ना एक दुपारचे ना भोजन प्रसादी आहे. ते भोजन प्रसादी घेऊन आम्ही पुढं 10 किलोमीटर अंतरावरती जाऊन थांबणार आहे. कारण आम्हाला पुढं आहे ना 25 किलोमीटर अंतरावरती ना खलघाट या ठिकाणी थांबायचं आहे आम्हाला दुपारी आहे ना. तर आमच्या आहे ना परिक्रमावासी यांचे आहे ना घरचे येणार आहेत. ते घरचे येणार आहेत यासाठी आम्ही आहे ना तिथं एक दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत जाणार आहे. याच अंदाजावरती आम्ही पुढे आहे ना जसं जाईन तसं थांबणार आहे अंदाजावरती नर्मदे यार. या ठिकाणी आम्ही आहे ना अजंता गाव पास करून आल्याच्या नंतर आहे ना पुढं आम्ही आहे ना आत्ता आहे ना बकानेर या ठिकाणी निघालो आहे. आणि एक आपल्याला जे आहे ना हे ना छोले ही शेती आहे छोलेची. आणि इकडनं पण ना सर्व जी आहे ना सर्व छोलेच दिसतात.
इथे एक असं आहे का धार जिल्हा हा MP मध्य प्रदेशमध्ये धार जिल्ह्यामध्ये परिक्रमा रोडवरती आहे ना, इथं आहे ना एक गरीबातला गरीब जरी शेतकरी पाहिला तर तो 50 एकरचा असेल. आणि नाही इथे जो शेतकरी आहे ना 200 ते 300 एकरच्या पुढचाच मालक आहे. कारण इथे आहे ना शेतीचं एवढं मोठं आहे ना, शेतीचे एवढे मोठे पीक घेतात आणि एवढे मोठे आहे ना शेतकरी आहेत ना, मोठमोठे शेतकरी आहेत, भरपूर मोठमोठे शेतकरी. एक प्लॉट जर पाहिला तर तो 5 एकर 10 एकरच्याच पुढचा प्लॉट आहे. इथे असे छोटे प्लॉट एकही नाही आहे. आम्हाला ज्यावेळेस आहे ना परिक्रमा रोडवरती जाताना जो दिसतोय आणि हे जो दिसतोय हा जो प्लॉट, आणि आम्ही ज्या रोडवरती चाललेलो आहे जो धार जिल्ह्यातून ज्यावेळेस आम्ही आलो, हा जो आहे ना नर्मदा मैयाच्या उत्तर तटाला आहे. त्यावेळेस आम्ही जे पाहिलं ते जे इथले प्लॉट आहे ना एक 5 ते 10 एकरच्या पुढचेच प्लॉट आहे. आता ह्या जो इकडचा तुम्ही प्लॉट बघताय तो जो आहे, तर ह्या ठिकाणचा जो आहे ना इथे लावलेलं आहे ते हे संत्र लावलेले अजून छोटीचे, तोही कमीत कमी 10 एकरचा प्लॉट असेल. आणि त्याच्याच मध्ये एक छोले घेतलेले आहे, कितीतरी एकरचा मोठा प्लॉट आहे. आणि दक्षिण तटावरती आहे ना एवढे काही क्षेत्र नव्हतं, कारण दक्षिण तटावरती ना शुलपाणी जंगल असल्यामुळे आहे ना त्या जंगलातून आहे ना पूर्ण जंगल मोठं आहे आणि डोंगर असल्यामुळे आहे ना तिथे काय एवढे मोठमोठे शेतकरी नव्हते. पण ज्यावेळेस आम्ही इकडंच त्याच ठिकाणावरून उत्तर तटावरती आलो, तर उत्तर तटावरती आहे ना एवढे मोठमोठे शेतकरी दिसले आम्हाला. आणि ते शेतकरी दिसले पण त्यांची जी राहण्यासाठी जी घरं बनवल्यात, एकही असं घर आहे ना आम्हाला असं दिसलं नाही का जे साधं का. त्या जे दिसले ना त्याचे बंगले आहे ना, कमीत कमी नाही म्हणलं ना ते बंगले हे ते दिसलं ना अर्ध्या एकरमध्ये आहे ना त्यांचे नुसतं साईडचे कंपाऊंड वगैरे हे ते मोठमोठे बंगले, कितीतरी मोठमोठे बंगले आहे. तर एक जरी बंगला आहे ना तो 2 करोडच्या पुढचाच बंगला आहे पाटीदार समाज असे. आणि हे सगळे पाटीदार समाजामधले आहेत. पाटीदार समाज आहे हा सगळा. आणि हा समाज आपल्या शिवाजी महाराजांना मानणारा समाज सगळ्यात जास्त. त्याचं कारण इथे तिथे ना त्यांच्या आहे ना घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आहे. प्रत्येक गावामध्ये लावलेला एक मोठा फोटो आहे ह्या ठिकाणी. आणि हा आपल्या शिवाजी महाराजांना एवढा मानणारा समाज आहे, पाटीदार समाज या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण लिंबी आहे ना, लिंबी गावामध्ये आहे ना इथे थांबून आपल्याला चाय प्रसाद आणि बिस्किट घेऊन आपण आपल्या आहे ना नर्मदे यार वाकानेर या ठिकाणी निघालेलो आहे. हे बघ या ठिकाणावरून. आणि हे लिंबी गावात आहे आपल्याला सर्व आहे ना इथे असे छोटे छोटे सेवा भरपूर देतात. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला बाकानेर या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता बाकानेरमध्ये आलेलो आहे. आणि आपल्याला आहे ना ही जी नदी लागते ना ही नर्मदा मैयाला जाऊन मिळते. ही मान नदी आहे. या ठिकाणी आम्ही आहे ना जो चाललो आहे तो मान नदीवरून चाललो आहे. ह्याच नदीवरती आहे ना जो ब्रिज आहे ना आपल्याला बरोबर जो दिसतोय ना हा नदीच्या आणि नदीलाच बरोबर चिटकून एवढा 1-2 फुटाचीच उंची आहे या ब्रिजला. आणि जास्त पाणी आल्याच्या नंतर आहे ना ह्या ठिकाणी रोड बंद होत असणार आहे. कारण आपल्याला दुसरा तर इथून आहे ना ह्या ज्या बाकानेर या ठिकाणी जे गाव आहे ना या गावाला जायला आपल्याला दुसरा तर काही ब्रिज दिसला नाही अजून. आणि इकडनं कोणता ब्रिज नाही दिसला. आणि पात्र पण पूर्ण मोठं पात्र आहे आणि पाणी वाहतं. हे जे पाणी आहे ना नर्मदा मैयाला जाऊन मिळते. आणि जी मान नदी आहे ना, मान नदी आणि नर्मदा मैयाचा संगम आहे याच ठिकाणी बाकानेर. या आम्ही बाकानेरमध्ये आता हे समोर आम्हाला आहे ना बाकानेर आहे. आणि आम्हाला आहे ना जो आश्रम आहे ना खेडापती हनुमान मंदिर हा आश्रम आहे. हा या ठिकाणी बघा नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जो आश्रम आहे ना तो बरोबर मान नदीच्याच किनाऱ्यावरती दिसतोय. आणि हा आहे ना खेडापती हनुमान मंदिर या ठिकाणी आश्रम आहे. आणि बाकानेर गाव आहे. ह्या गावामध्ये या ठिकाणी नर्मदे यार हे या ठिकाणी आम्ही गेटच्या आत आता चाललो आहे. हेच या ठिकाणी जे आमचं ना स्वागत केलं जात आहे. समस्त परिक्रमावासियों का हार्दिक स्वागत अभिनंदन. हे पहा खेडापती हनुमान मंदिर या ठिकाणी जो आहे
निवांत ठिकाणचा आश्रम आहे, मोठा आश्रम आहे. आणि या ठिकाणी हा आमचा आश्रम आहे दुपारच्या भोजन प्रसादीचा. या ठिकाणी जे आलो दुपारच्या भोजन प्रसादीला आलो या ठिकाणी आम्ही आणि थोडं थांबून